नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीमधील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 409वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एक चोर एका खासदाराला म्हणाला, तुझ्या जवळचे सगळे पैसे मला देऊन टाक. खासदार साहेब म्हणाले, तू कोणाशी बोलतोयस ठाऊक आहे? मी इथला खासदार आहे. चोर म्हणाला, मग मी माझे शब्द मागे घेतो. आता तुझ्या जवळचे सगळे माझेच पैसे मला परत देऊन टाक. दुसरी कविता आहे. एक डॉक्टर सांगत होते, काही लोकांना उंचीची भीती वाटते. अगदी जास्त उंचीच्या माणसांची देखील भीती वाटते. पण मी तसा नाही. मी जेव्हा जास्त रुंदीची माणसं बघतो तेव्हा मला ते लवकर मरणार की काय याची भीती वाटते. आता तिसरी कविता आहे हनुमान चौपाईवर आधारित. चौपाई क्रमांक 26, हनुमान चालीसा. नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. हे वीर हनुमान, तुमच्या नावाचा निरंतर जप करून सगळे कष्ट व सगळे रोग दूर होतात. प्रत्येक आजाराला हनुमान दूर करतो, त्याच्या नामाचा जपच सारे करून टाकतो. प्राण अपान व्यान समान अन उदान रोग आणती, श्वास पचन अण मल विसर्जन आपोआप होती. पंचमुखी हनुमान तर पाचीचा प्रतीक असतो, हनुमानाची भक्ती करण्या साऱ्यांचा उपयोग होतो. यावेळी रावणाने खूपच विचार केला होता, शक्तिमान अन राक्षस दोन्ही वाटत तो नव्हता. 5 फण्यांच्या सर्पाला कामाला लाविले, असले विष दिले त्याला अन मनच बंद करविले. सर्वांच्या मनाचा ताबा मग रावणापाशी होता, वानरांचा सूड मग तो सहज घेणार होता. पाणी दूषित होत आहे केसरीला कळले, त्या पाण्याहून वेगळे खड्डे हनुमानाने खणले. पंचफणनागाच्या मागे हनुमान स्वतः गेला, दुसऱ्या दिवशी केसरीला नाग चावून गेला. रागवलेल्या हनुमानाने पंचफणाचा मणी नेला, त्याला सोडून सर्व रागांचा चूर चूर झाला. हनुमानाने 4 मणी दूर फेकून दिले होते, 5वा काढायच्या आत त्याच्या आईने विनवले होते. प्राणदान द्या त्याला, तो वाईट सोडून देणार, दया करा त्याच्यावर तो आता बदलून जाणार. पंचफणाच्या आईला हनुमानाने हो म्हटले, पंचफणानेही आईचे झट ऐकीन म्हटले. केसरीला औषध पाणी 2 दिवसात हवे होते, नाही तर त्याला मृत्यूला सामोरे जायचे होते. सर्पविषांवरचा संजीवनी मंत्र होता, शुक्राचार्यांकडून तो आणायला हवा होता. संजीवनी मंत्र त्याला मिळालाच नाही,
प्रबल बेटावर वैशाली कर्णपुष्प हा एक इलाज होता. प्रबल बेटावर जाणे थोड्यांना शक्य होते. छोटा बाल ब्रह्मचारी असला तरच शक्य होते. दक्षिणेस 100 योजन ती लाल फुले होती. भयानक ब्रह्म राक्षस त्याचे रक्षण करीत होती. हनुमानाने क्षणार्धात लांब उडी मारली. वाटेत मायासुराने त्याची दिशा चुकवली. काही तास फिरल्यानंतर त्या जागी तो पोचला. ब्रह्मराक्षस सारे गिळण्यासाठी आसुसला. सगळे गिळण्याचा शाप पूर्वजन्माचा होता. पुण्यवानाला गिळल्यावर तो मुक्त होणार होता. हनुमान होता पुण्यवान, तोंडात शिरला होता. ब्रह्मराक्षसाला शापयुक्त त्याने केला होता. त्याचा ऋषी झाला व त्याने लाल फुले दिली. ती घेऊन हनुमानाची स्वारी परतून गेली. तोंडात फुले घातल्यावरती केसरी जागा झाला. प्रत्येक देव त्यानंतर आपोआप जागा झाला. गुरु दक्षिणा द्यायचे हनुमाना वाटत होते. सूर्यालाही शिष्यावर सार्थक गर्व होता. सूर्याने हनुमानापाशी 2 वचन मागितले. एकाने वालीपासून सुग्रीवाला वाचव सांगितले. दुसरा पुत्र शनी होता, त्याला वाचवायचे होते. क्रोधी अभिमानी शनी त्यातच पळून गेले होते. समजावून परत आण त्याला सूर्य म्हणाला होता. गुरु दक्षिणा द्यायला हनुमान तयार होता. शनीकडे जाताना तो मंगळापाशी गेला. बगलेत धरून मंगळाला शनीस शोधाया गेला. शनी जवळ जाताच त्याला ताम्रमयीने थांबवले. काहीही गे पण थांब आता त्याने सांगितले. त्यानंतर रत्नामाईने त्याला थांबवले. त्याही पलीकडे गेल्यावरती शनी पाशी गेले. शनी अंगावर आला तर हनुमानही धावून गेला. नंतर परत येण्यासाठी तोही राजी झाला. त्याने सांगितले हनुमानाची पूजा शनिवारी होईल. शनीचा वाईट परिणाम भक्तांवर ना होईल. मंगळाने हनुमानाला असाच एक वर दिला. मंगळवारी हनुमान भक्तीने दुष्परिणाम घालवला. सूर्य आणिक शनीने हनुमाना आशीर्वाद दिला. हनुमानाच्या भक्तांना काही करणार नाही वर दिला. लोभीपणाच्या आगीने लंकेस त्रस्त केले होते. हनुमानाच्या शेपटीने लंकेस जाळले होते. सोने चांदी मोती संपत्ती यांच्या राखेची गरज होती. साऱ्या लंकेला अशाच औषधाची गरज होती. पण रावण स्वतःला आजारी समजत नव्हता. मग तो ठीक होणार कसा, हा पण प्रश्न होता.